ॐ तन्नो मित्रः शं वरुणः तन्नो भवद्वर्यमा तन्न इन्द्रो बृहस्पतिः तन्नो विष्णुरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याच्या नवव्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांना ध्यानात असेलच की साधक भाव याची आपण चर्चा करत आहोत आणि या साधक भावामध्ये आपण अवतरणिका आणि त्या अवतरणिकेमध्ये आपण जी चर्चा केली होती, शारदानंदजी महाराज आपल्याला सांगतात की अवतारांच्या जीवनामध्ये जो साधक भाव असतो त्याचं अनुशीलन केल्याने भक्तीची हानी होत नाही आणि त्याचं आपण पूर्ण सखोल एक चिंतन केलं. आता आपण साधक भाव याचा पहिला चॅप्टर, पहिला अध्याय साधक व साधना याच्याकडे म्हणजे इथून आपण आज सुरुवात करणार आहोत. अजूनही काही वर्ग शारदानंदजी महाराज आपल्याला काही भूमिका तयार करून देणार आहेत आणि या भूमिकेमध्ये शिरण्याच्या आधी मागच्या व्याख्यानाच्या संदर्भामध्ये मला 4 भक्तांनी प्रश्न विचारले आहेत आणि योगायोगाने भाषा वेगळी पण सगळ्यांचा भाव एकच आणि तो एकच प्रश्न आहे. तर त्याची थोडी आपण चर्चा करून मग साधक व साधना याची जी भूमिका त्याच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. थोडा तो प्रश्न मांडण्याच्या आधी थोडी भूमिका मी मांडू इच्छितो मागच्या व्याख्यानाची, आणि ती म्हणजे आपण चर्चा केली होती की म्हणजे गेल्या 8 व्याख्यानामध्ये सूर एकच होता की अवतारांच्या साधक भावाचं अनुशीलन केल्याने भक्तीची हानी होत नसते. आणि जर भक्तीची हानी होत असेल किंवा आपल्याला वाटतं की माझी भक्ती कमी पडेल तर हे एक अपरिपक्व भक्तीचं लक्षण आहे असं महाराज स्पष्टपणे म्हणतात. आणि तसं मांडत असताना मी उदाहरण घेतलं होतं रामायण आणि रामचरितमानस, आपल्याला स्मरणात असेलच. आणि ते उदाहरण देताना रामचरितमानसमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांना आज्ञा होते वनवास जायची तेव्हा ते वर्णना करतात की प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये कोणताही किंतु निर्माण झाला नाही. प्रसन्नताम गता या नभिके शेकत तथा न ममलो वनवास दुःखतः.
हे पूर्ण स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत. आणि जेव्हा आपण रामायणची चर्चा करतो तर महर्षी वाल्मिकी काय सांगतात? ते सांगतात प्रभू रामचंद्रांचा देव त्यांचा जो मानवभाव सांगतात आणि सांगतात की जेव्हा ते सीता मातेला म्हणतात की एक खूप आनंदाची बातमी आहे, तर सीता माता लागलीच म्हणते, तुम्ही आनंदाची बातमी म्हणत आहात पण तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तसं काही सांगत नाहीये. म्हणजे कुठेतरी एक क्षोभ होता. सीता माता जेव्हा त्यांचं अपहरण झालं तेव्हा प्रभू रामचंद्र रडले होते. हे सगळं मानवभावाची चर्चा स्पष्टपणे आपल्याला रामायणमध्ये त्याचा उल्लेख मिळतो. तर हे संदर्भ घेऊन चारही प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न विचारलाय आणि आपण चर्चा केली होती की जर मागच्या वेळेस चर्चा केली होती की जोपर्यंत आपल्याला केव्हापर्यंत हा जो भाव आहे म्हणजे अवतारांच्या साधक भावाचं अनुशीलन आपल्याला केव्हापर्यंत करावं लागेल? अवतारांच्या साधक भावाचं अनुशीलन केव्हापर्यंत करावं लागेल? तर जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही आणि जेव्हा आपल्याला कळेल की खरंच त्यांची काय महती आहे, काय शक्ती आहे, त्याच्यानंतरच त्यांचं ते अवतारत्व आपल्याला कळेल. आणि अजून एक उदाहरण घेतलं होतं स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद किंवा नरेंद्रनाथ हे ठाकूरांना अवतार शेवटपर्यंत त्यांनी मानलं नाही. जेव्हा त्यांना निर्विकल्प समाधी लाभली त्याच्यानंतर त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांचे गोडवे गायला सुरुवात केली, त्याच्या आधी नाही. आणि तो प्रश्न आता असा आहे की तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या स्थितप्रज्ञ हे त्यांचे गोडवे गायले त्या रामचरितमानसमध्ये, किंवा आपण जे गातो प्रसन्नताम यान गताभिषेकत तथा न ममलो वनवास दुःखत, म्हणजे ही त्यांची अपरिपक्व भक्ती होती का? तुलसीदास हे वर्णना करतात प्रभू रामचंद्रांच्या पूर्णत्वाचं. जर ते पूर्णत्वाचं वर्णन करत आहेत आणि आपण आत्ताच चर्चा केली की साधकाने जोपर्यंत त्या स्थितीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांची भक्ती किंवा त्यांना पूर्ण मानणं म्हणजे हे अपरिपक्व भक्तीची लक्षणं आहेत. तर तुलसीदासांची भक्ती ही अपरिपक्व होती का? तर याच्या उत्तरामध्ये माझं असं म्हणणं आहे की मुळीच नाही. संत दासांनी प्रभू रामचंद्रांच्या पूर्णत्वाचं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ हा नाही की त्यांची भक्ती ही अपरिपक्व होती. का नव्हती? हे पहा, प्रत्येक साधकाच्या मनाची एक स्थिती असते. शारदानंदजी महाराजांनी असं जे म्हटलंय की अवतारांच्या साधनेचं अनुशीलन केलं पाहिजे, त्यातून भक्तीची हानी होत नाही. भक्तीची हानी होते असं जर कोणी समजत असेल तर ती अपरिपक्व भक्ती आहे. ते कोणाकरता सांगितलंय? की जे तुमच्या आणि माझ्यासारखे अत्यंत सामान्य दर्जाचे साधक आहेत, ज्यांचे मन फार कमकुवत आहेत, ज्याच्यामध्ये ताकदच नाहीये. आणि त्यातून जर आपण म्हणजे कसं झालं की एक लौकिक उदाहरण घेऊया की एखाद्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला बॅट पकडता येत नाही आणि त्यांनी सचिन तेंडुलकरची महती गायची. आपल्याला लक्षात असेल की आपण स्वामी विवेकानंदाचं अजून एक उदाहरण घेतलं होतं. स्वामीजी स्वतः म्हणतात की एक दुसरा विवेकानंद जर असता तर त्याला कळलं असतं की या विवेकानंदांनी काय केलेलं आहे. म्हणजे आज आपण जे गोडवे गातो स्वामीजींचे, गायलेच पाहिजे, त्यात काही म्हणजे शक नाही, म्हणजे त्यात काही शंका नाही. पण खरं स्वामीजींची काय ताकद होती, त्यांनी काय कार्य केलंय, काय त्यांची अवतार शक्ती होती, हे जेव्हा आपण आत्मसाक्षात्कार आपल्याला लाभेल त्याच्यानंतरच ते माहिती कळेल. तर संत तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांचे हे जे त्यांचा परिपूर्ण भाव जो त्यांनी मांडला आहे रामचरितमानसमध्ये, तर तो आत्मसाक्षात्कारानंतर मांडलेला. शरणागतीच्या उच्च स्थितीवरती पोहोचल्यानंतर, भक्तीच्या एकदम पराकोटीच्या सीमेमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी सामान्य जनांपुढे ते संपूर्ण चरित्र मांडलेलं आहे. तर आपण असं बिलकुल म्हणू शकत नाही
की त्यांची ती भक्ती अपरिपक्व होती. म्हणजे आपल्याकरता ती भक्ती अपरिपक्व का गणल्या जात आहे? कारण की आपले मन तितके अजून तयार झालेले नाही आहेत. पुन्हा प्रश्न निर्माण होतो की जर आमचे मन परिपक्व नाही, तर प्रभू रामचंद्र किंवा भगवान श्रीरामकृष्ण यांच्या पूर्णत्वाचा विचार करायचा नाही का? बिलकुल तसं म्हणणं नाहीये. फक्त आपल्याला आता हे 2 प्रवाह आहेत. आणि मागच्या वेळेस एक कन्क्लुसिव्ह सेंटेन्स मी वाचलं होतं. म्हणजे विशेष करून आपल्या सर्वांकरता, ठाकूरांच्या कृपेच्या लाभाची आस बाळगूनही आपल्याला त्यांच्या आपल्यासारखे मानवयुक्त मानावे लागेल. संपूर्ण आतापर्यंत जी काही चर्चा झाली त्याचा हा एका वाक्यात गोषवार आहे. आणि तरी आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांना म्हणजे नाही, मी त्यांची साधना वाचणार पण ते पूर्ण आहेत हा भाव जरी घेतला त्यातून काही हरकत नाही. हे बघ, कोणताही भाव घेऊन आपण ठाकूरांची साधना केली ना, ठाकूर प्रसन्नच होणार. हे थोडंसं याला म्हणतो की किस काढण्यासारखं होत आहे. कारण की याच 8 व्याख्यानामध्ये आपण एकदा चर्चा केली होती की कोणाचा भाव नष्ट करू नये आणि आपल्यापैकी प्रत्येकाचा भाव वेगळा वेगळा आहे. तर प्रत्येकाने आपला भाव जपावा. आणि जो प्रश्न मांडला गेला होता 3-4 भक्तांनी की संत तुलसीदासांनी जो एक पूर्ण चरित्र मांडलं आहे प्रभू रामचंद्रांचं, ती त्यांची अपरिपक्व भक्ती नाही, परिपक्व भक्ती. कारण की आत्मसाक्षात्कारानंतर, शरणागतीच्या भावानंतर, भक्तीच्या एक पराकोटीच्या स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांची ती महती समजली आणि त्यांनी आपल्यापुढे मांडली. तर तशी ती भक्ती अपरिपक्व नव्हती, परिपक्वच होती. आणि पुन्हा मी सांगू इच्छितो की आपल्याला या गोष्टींचा थोडासा एक ज्याला म्हणतो की आपल्याला डिस्टर्ब करत असेल तर काही हरकत नाही. या म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या साधारणपणे आपल्या सर्वांची स्थिती कशी आहे की आपण त्यांचा साधक भाव अनुशीलन करू इच्छितो, पण ते पूर्ण आहेत. यशोदा मातेचं बेस्ट एक्झाम्पल आणि आपली स्थिती सुद्धा तीच आहे. आणि त्याच भावनेने ठाकूरांना आपण शरणागत होण्याचा प्रयत्न करूया की भगवान श्री ठाकूर आम्हाला तुमचं खरं स्वरूप ते कळू देत, तुमच्या चरणी आम्हाला भक्ती लाभू देत. तर इथे त्या प्रश्नाचं उत्तर पण पूर्ण होत आहे. आणि अध्याय 1 साधक व साधना याची सुरुवात आपण करूया. शारदानंदजी महाराज या पहिल्या अध्यायाची सुरुवातच करतात की एकदम भगवान श्रीरामकृष्णांच्या साधनेवरती ते जात नाहीये. पहा, अवतरणिका त्यांनी किती सखोल त्यांनी सगळं चिंतन मांडलं. आणि आता या साधक व साधना या अध्यायाच्या माध्यमातून सगळ्यात पहिले आपल्या पुढे काय मांडणार आहेत, आपल्यापैकी अनेक लोकांना त्याचा अंदाज नक्की लागला असेल किंवा आपल्यापैकी ज्यांनी वाचलं असेल त्यांना तर बिलकुल नक्कीच लक्षात आलं असेल की नेमकी साधना कशाला म्हणतात हे सांगणार. प्रत्येक गोष्ट जी काही केल्या जाते ती साधनामध्ये मोडत नाही. आणि पहा, विशेष करून भारतामध्ये आपला 150 कोटीचा देश, त्यातून जवळपास 50-60% पेक्षा जास्त धर्मवेडे, देववेडे, ईश्वर वेडे, पंथ वेडे. कोणत्या ना कोणत्या रूपाने आम्हाला ईश्वर पाहिजेच पाहिजे. आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या मनाच्या स्थितीने साधना करत असतो. तर पुन्हा या साधनेची चर्चा कशाला किंवा नेमकी साधना कशाला म्हणतात ही चर्चा कशाला? तर पहा, साधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं हो? प्रश्न पहा काय सुंदर मांडतात आचार्य म्हणजे आपले शारदानंदजी महाराज. साधना नेमकी कशाला म्हणायची? साधनामध्ये महत्त्वाचं काय? तर साधनामध्ये महत्त्वाचं असतं साध्य. की आपण काय प्राप्त करू इच्छितो, जे काही आपण कष्ट घेत आहोत किंवा जे काही आपण ज्याला म्हणतो की प्रयत्न करत आहोत
ते कशा करता? तर काहीतरी प्राप्त करायचं, काहीतरी साध्य आहे. ते साध्य प्राप्त करण्याकरता साधना. आणि विशेषकर रामकृष्ण विवेकानंद भावधारामध्ये हे वेगाने सांगायला नको, की मोक्षप्राप्ती, मुक्ती, आत्मसाक्षात्कार, ठाकूरांचं दर्शन, माताजींचं किंवा स्वामीजींचं दर्शन कोणत्याही रूपात म्हणा, याच्याशिवाय याच्या खालती रामकृष्ण विवेकानंद भावधारांच्या भक्तांचं काही दुसरं काही म्हणजे साध्यच नसतं. दुसरं काहीही साध्य नसतं. मग पुन्हा साधना याचा इतका उलगडा का करतात ते सुरुवातीला? आणि विशेष करून त्यांनी मागच्या अवतरणिकामध्ये स्पष्टपणे मांडलंय, की अवतार हेच एक आदर्श साधक असतात. का असतात? कारण की त्यांच्या जीवनामध्ये बिलकुल जन्मापासून ते दिव्यत्व सतत झळकत असतं मधून-मधून आणि त्याला हस्तगत करण्याकरता अवतार हे साधना करतात. म्हणून त्यांची साधना पण आदर्श आहे आणि ते आदर्श मानव असून आदर्श साधक पण आहेत. तरी सुद्धा साधना कशाला म्हणतात? याचं विवेचन करताना शारदानंदजी महाराज म्हणतात, की ज्या काही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये साध्य महत्वाचं असतं. आणि हे सांगताना एका व्याख्यानामध्ये इतर ठिकाणी म्हणतात, की ठाकूर वचनामृतमध्ये सारखं म्हणतात, मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ आणि हेच साधनेचं साध्य आहे आपल्या सर्वांचं. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत जर म्हटलं तर स्वामीजी काय म्हणतात, इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन अँड द ऑब्जेक्ट इज टू मॅनिफेस्ट दॅट डिव्हिनिटी. ही प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये ते दिव्यत्व दडलेलं आहे आणि त्याचं प्रगटीकरण म्हणजेच साधना. हे शब्द जरी नाही वापरले पण हे आपल्याकरता साधना आहे. आपल्या एका पत्रामध्ये सिस्टर निवेदितांना 16 जून 1896 साली ते बिलकुल स्पष्टपणे लिहितात. जीवनाचा उद्दिष्ट सांगतात आपल्या, पण जीवनाच्या उद्दिष्टाबरोबर त्याच्यामध्ये जी साधनेचं उद्दिष्ट दडलेलं आहे, खऱ्या साधनेचं, ते स्पष्टपणे सांगतात. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काही थोड्या शब्दातच मांडल्या जाऊ शकतं आणि ते याप्रमाणे, की मनुष्याच्या ठायी आधीपासूनच दडलेले जे दिव्यत्व आहे त्याच्या संदर्भात त्याला शिकवणे आणि जीवनाच्या प्रत्येक हालचालीत ते कसं प्रगट होईल या संदर्भात त्याला उपदेश करणे, हेच माझा जीवनाचा उद्दिष्ट आहे. म्हणजेच काय, की प्रत्येक मनुष्य हा ईश्वर आहे आणि त्याचं प्रगटीकरण तीच साधना आहे. पण आपल्या भारतामध्ये बंधू भगिनींनो पहा, त्यांनी हे साधना कशाला म्हणतात हे याच्यावरती इतकं उहापोह का केलेली आहे? कारण की जरी आपण रामकृष्ण संघाशी बिलकुल मन प्राणाने निगडीत आहोत, तरी आपल्या कानावर किंवा डोळ्यांनी आपण अनेक काही बघत असतो. अनेकदा बघतो की अनेक ठिकाणी बाहेर इतर संप्रदायांमध्ये बरेच काही साधक असतात, काही साधू असतात, की ते शरीराला फार कष्ट देतात. काट्यांवर झोपणे, उलटं लटकणे, एका पायावरती उभं राहणे, विस्तावर चालणे वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी बघतो आणि आपण विस्मयावह होतो आणि आपल्याला ते फार कधी कधी चमत्कारिक वाटतं. बरं पहा, महाराज किती खोलवर जाऊन राहिलेत आणि या गोष्टींची साधनाशी काही संबंध नाही ते सांगणार आहे आपल्याला. आणि या गोष्टी अशा असतात की या गोष्टींना घेऊन आपण थोडे आकर्षित सुद्धा होतो आणि कधी कधी आपल्याला वाटतं की आपण काहीच करत नाही, हे असं वाटणं फार साहजिक आहे. पण शारदानंदजी महाराज स्पष्टपणे म्हणतात, की ज्या गोष्टी तुम्हाला ईश्वरापर्यंत नेत नाही, ईश्वराकडे नेत नाही, मग त्या कोणत्याही प्रकारच्या आणि कितीही कठोरतम त्या क्रिया असोत, त्या साधनेमध्ये मोडत नाही. स्पष्टपणे म्हणतात. मी ते सगळं वाचून दाखवत नाहीये, ते शब्द फार मोठे आणि क्लिष्ट असल्यामुळे, पण त्याचा मथितार्थ हाच आहे, की साधना कशाला म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण चर्चा सुद्धा करतो,
अरे आम्ही त्या ऋषिकेशला गेलो होतो, तिथे एक साधूंना बघितलं, ते काट्यावरती झोपतात, विस्तावर चालतात, एक झाडावरती उलटं लटकतात वगैरे वगैरे, आणि त्यांचं कौतुक करतो आपण. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा काय म्हणतात ते सुद्धा बघूया एकदम स्पष्टपणे. म्हणजे इतक्या स्पष्टपणे आपल्याला सांगितले गेलेल्या साधनेच्या संदर्भात, तरी सुद्धा होतं काय की आपल्या साधना जे असतात त्या कशा असतात? शांत चित्ताने बसून जप करणे, ध्यान करणे, शास्त्र अध्ययन करणे, चर्चा करणे, चिंतन करणे, आणि या सगळ्यांच्या वरती एक फार मोठी साधना जी आहे ती म्हणजे की आपण सेवा सुद्धा करतो. कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा न करता सेवा सुद्धा करतो. तर बंधू भगिनींनो पहा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खऱ्या अर्थाने साधनेमध्ये मोडतात. झाडावर उलटं लटकणं, काट्यावरती चालणं, काट्यावर झोपणं, विस्तवावरती चालणं, हे बिलकुल हे शास्त्र विहित नाही आणि हे साधनेमध्ये मोडत नाही. शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात ते सुद्धा बघूया, पण आधी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते बघूया. 17वा अध्याय श्लोक नंबर 5. शास्त्र विहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः. जी माणसं शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात, अशा प्रकारच्या साधनेला नाही, अशा प्रकारच्या तपाला तामसिक तप म्हणतात. पुढचा पण श्लोक घेऊन मग त्याच्यावर विवेचन करूया. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम अचेतसः माम चैवान्तः शरीरस्थं तान विद्या आसुरी निश्चयान. तान विद्धी. कर्षयंत शरीरस्थ म्हणजे अनेक लोक खूप उपास तापास करतात. सामान्य उपास करणं चांगलं आहे बरं, पण त्यात उपासाचं बिलकुल टोक गाठणं, शरीर सुखवणं, जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला म्हणजे आपले जे मन आणि इंद्रिय यांना एकदम वाळून टाकणे आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करतो. मलाही म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. भगवान कृष्ण म्हणतात मलाही जो कृश करतो, असे लोक, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. आता आसुरी प्रकारचे तप केल्याने कधी ईश्वर प्रसन्न होतील का? आता याच्यावरती प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणून हे जे साधना कशाला म्हणतात? ज्या गोष्टी आपल्याला शास्त्र विहित आहेत आणि ज्या ईश्वराकडे नेणाऱ्या आहेत, तीच साधना असते. अशा प्रकारच्या शरीराला नको तितकं कष्ट देऊन, शरीराला सुकवून, उलटं लटकून, काट्यावर चालून वगैरे, मी मुद्दाम या सगळ्या गोष्टी का सांगतोय? या गोष्टी आपल्या सुद्धा कानावरती पडतात. आणि विशेष करून रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य काय बंधू भगिनींना आत्ताच सांगितलं की आपल्या साधना, आपल्या ठाकूरांनी काय सांगितलंय? जप करा वनात, मनात आणि कोपऱ्यामध्ये. शक्यतो कोणाला कळलं सुद्धा नाही पाहिजे. ज्यांची दीक्षा झाली आहे तर त्यांना लक्षात असेल, आपले गुरुमास महाराज सांगतात की जप करताना तुमची जीभ सुद्धा हल्ली नाही पाहिजे. ओठ तर दूरची गोष्ट. शास्त्र अध्ययन, चर्चा, चिंतन, साधू संघ आणि या सगळ्यांच्या वरती मी ठेवतो सेवा. वरती सेवा का ठेवतो हे कधी भविष्यात म्हणजे याची चर्चा करूया. आपल्याला काय वाटतं की ह्या गोष्टी, अरे ते पहा ते महाराज अमुक अमुक काय एकदम बिलकुल ते जमिनीने 2 फूट वरती बसलेले असतात. या सगळ्यांवरती ठाकूरांनी किती ताशेरे ओढलेत. आणि म्हणून प्रयत्न करेन की आजच या विषयाला पूर्ण करेन, पण पहा या गोष्टींकडे आकर्षित व्हायला बिलकुल आवश्यकता नाही. अरे आपल्याला ठाकूरांनी असं काही दिलेलं आहे, ठाकूर माताजी स्वामीजींनी. साधारण लोक या लोकांकडे आकर्षित होतात, होऊ देत, पण ती साधना नाहीये. मी अजून एक मुद्दा तुमच्या पुढे मांडू इच्छितो बिलकुल स्पष्टपणे, की तप आणि साधनेमध्ये अंतर काय? आणि शंकराचार्यांचा आपण संदर्भ घेऊन मग पुढे जाऊया.
हे सगळी चर्चा फार जरुरी. कदाचित असं वाटत असेल की याची इतकी आवश्यकता काय आहे? आपण ठाकूरांचे ते सगळे साधनेकडे जाऊया. बिलकुल जाऊया. पण मला थोडं धीर धरा. ह्या सगळ्या गोष्टींच्या खोलात न गेल्याशिवाय, कारण की आमच्या संपर्कात आलेले आपलेच भक्त कधी-कधी असं काही सांगतात, असं काही बोलतात, ते तेव्हा खूप दुःख वाटून जातं मग, की अरे आपल्या ठाकूर महाराजांमध्ये काय कमी आहे? एखादी व्यक्ती काय झाडावरती उलटं लटकली म्हणजे काय? त्याने असं काय अचीव्ह केलं? भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात वचनामृतमध्ये एक फार सुंदर एक गोष्ट सांगतात, की एकदा एक व्यक्ती 2 व्यक्ती चर्चा करत असतात आणि एक व्यक्ती म्हणते, की माझी अशी-अशी मी तप केलेलं आहे किंवा अशी साधना केली आहे. तर ठीक आहे, तुझ्या साधनेचं बळ तर दाखव मला. तर दुसरा व्यक्ती म्हणतो पहिल्याला, तर तो म्हणतो, "दाखवू?" तितक्यात एक हत्ती जात असतो. तर तो म्हणतो, की "या हत्तीला मी मारू शकतो." म्हणजे "मारून दाखव." तर तो काहीतरी हातात धूळ घेतो, मंत्र पुटपुटतो आणि त्या हत्तीवरती टाकतो ती धूळ आणि एका मिनिटामध्ये तो इतका मोठा हत्ती तडफडून तेच मृत्युमुखी पडतो. तर जो दुसरा व्यक्ती त्याला काही फार आश्चर्य वाटत नाही. मग तू याला जिवंत करू शकतो का? म्हणे, "हो, करू शकतो." पुन्हा ते काहीतरी धूळ घेतो, मंत्र पुटपुटतो, पुन्हा टाकतो, पुन्हा हत्ती जिवंत. तर जो दुसरा व्यक्ती खऱ्या अर्थाने साधक होता आणि तो म्हणतो त्या पहिल्या व्यक्तीला, की "अरे तुझी महती जबरदस्त आहे बरं. तू त्या इतक्या मोठ्या हत्तीला मारलं आणि पुन्हा तू त्याला जिवंत पण केलं. पण यात तुझं काय झालं? तुझ्या मनात पावित्र्य आलं का? तुझ्या मनामध्ये संसाराप्रती आकर्षण कमी झालं का? तुझे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर कमी झाले का? तुझ्या मनातली भीती गेली का? काहीच नाही झालं. हे आहेत भगवान श्रीरामकृष्ण. हे आहेत भगवान श्रीरामकृष्ण, की जे आपल्याला खरी साधना काय आहे आणि हे आहेत आपले ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज. ते सांगतात साधना म्हणजे काय? ज्या क्रिया तुम्हाला ईश्वराकडे नेत असतील त्याच साधना. तप आणि साधनेमध्ये काय अंतर? साधारणपणे तप हे काहीतरी लौकिक शक्ती प्राप्त करण्याकरता केल्या जातात. साधना हे साधारणपणे नेहमी ईश्वर केंद्रित या अर्थाने वापरले जातात. पण हे तर एक शाब्दिक अंतर झाला, पण एक फार मोठा अंतर ज्याच्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो आणि त्याच्याकरता मी शंकराचार्यांच्या गीतेवरच्या शंकर भाष्याचा एक संदर्भ घेऊ इच्छितो. आचार्य शंकर म्हणतात, मनश्च इंद्रियाणांच एकाग्रम परम तप. मनाला आणि इंद्रियांना एकाग्र करणे आणि त्यांना विषयांपासून दूर ठेवणे त्याला तप म्हणतात. पण इथे अजून एक घसरगुंडी आहे बरं. आपल्याला हे माहिती आहे बंधू भगिनींनो, की आपल्या मनाला आणि इंद्रियांना आवर घातला, विषयांपासून दूर ठेवलं तर एक शक्ती निर्माण होते आणि तेच आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मन आणि इंद्रिय हे विषयांच्या संयोगात येतात तेव्हा आपली शक्ती क्षीण होते. एकदम छोटंसं उदाहरण घेऊया, की जेव्हा आपण मोबाईल बघतो किंवा सीरियल बघतो, तर आपली मनाची शक्ती आपण घालवत असतो आणि कधी-कधी इतकं ते डोकं जड होऊन जातं, असं वाटतं बाबा झोपूया आपण. काय होतं? त्या मनावरती ताण पडतो. म्हणण्याचा अर्थ काय, की जेव्हा आपण मनाला, इंद्रियांना मोकाट सोडतो, तेव्हा आपली शक्ती क्षीण होते. कोणतीही इंद्रिय असो, आणि आपलं मन असो. पण त्याच मनाला आणि इंद्रियांना आपण जेव्हा आपल्या कह्यात ठेवतो, त्यांना आवरतो, तर ती जी शक्ती जी बाहेर नष्ट होणार होती, ती एकाग्र होते. आता इथे लक्ष द्या बरं, तप आणि साधनेमध्ये इथे अंतर आहे. ती एकाग्र केलेली शक्ती, जे आपण मनःसंयम, इंद्रिय संयम करून जी शक्ती आपण साठवली आणि ती शक्ती जर ईश्वराकडे नाही लावली, तर त्या शक्तीचं काय होणार? आणि तप आणि साधनेमध्ये हाच अंतर आहे.
साधनेमध्ये आपण गोळा केलेली शक्ती ही आपण नेहमी ईश्वरा प्राप्तीकरता लावत असतो. आणि जे लोक फक्त तप करतात, शरीराला कष्ट देतात आणि ते नाना प्रकारच्या क्रिया करतात, त्यातून काय होतं, ती शक्ती गोळा करतात आणि त्यातून काय करतात, काहीतरी लौकिक शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. अरे तो हत्ती जिवंत झाला काय आणि मेला काय, त्यातून काय झालं त्या माणसाचं? हा अंतर आहे तप आणि साधनेमध्ये. आपण सर्व सुद्धा तप करत असतो, मनाला आवर घालतो, इंद्रियांना आवर घालतो आणि शक्ती जी गोळा होते त्यातून ती शक्ती आपण ईश्वराच्या चरणी त्यांच्या म्हणजे त्यांची भक्ती प्राप्त करण्याकरता, आत्मसाक्षात्काराकरता पण लावत असतो. पण जे साधारण लोक असतात त्यांना हा अंतर कळत नाही. अजून एक प्रश्न मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो, मोठा इंटरेस्टिंग आहे. रावण, कुंभकर्ण, मेघनाथ, कंस, चाणूर, एकदम अव्वल कोटीचे सगळे राक्षस असुर, यांचे जर तप बघितले ना, रावणाने शिवाला प्रसन्न केलं होतं, सगळं आपल्याला पुराण सगळं माहिती आहे. म्हणजे त्याच्या तपाचं बळ काय असेल. पण काय प्राप्त केलं हो, काय प्राप्त केलं? एवढी शक्ती प्राप्त करून त्यांनी म्हणजे आता काही काही लोक म्हणतात की त्यांची प्रभू रामचंद्रांप्रती वैरी भक्ती वगैरे होती. आता जे असं मानतात तो विचार मी त्यांच्या पुरता सोडतो. पण माझ्या दृष्टीने हे जे सगळे लोक म्हणजे जे पौराणिक कथांमध्ये जितकेही असुर होते, जितकेही असुर होते, त्यांची शक्ती इतकी का होती? ते त्यांच्याकडे तपाचं बळ होतं. पण त्यांनी काय शेवटी प्राप्त केलं त्यात? आणि म्हणून जे शारदानंदजी महाराज इथे म्हणतात की हे काट्यांवर झोपणे, विस्तवावर चालणे, झाडावर उलट लटकणे, एका पायावरती उभं राहणे, त्याला ह्या म्हणजे विशेष करून आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल की रामकृष्ण संघामध्ये या गोष्टींना फार महत्व नाही आहे. भगवान श्रीरामकृष्ण स्वतः एकादशी करायचे, स्वामी विवेकानंद स्वतः एकादशी करायचे, पण त्यांनी कधी असं शरीर सुकवलं नाही. हे गोष्टी फार महत्वाच्या आहे बरं. आणि मी मुद्दाम याच्यावरती इतका स्ट्रेस का देऊन राहिलोय, कारण की साधारण जगामध्ये या गोष्टी फार विलोभनीय असतात आणि असं वाटतं की बस हे काही जर झालं म्हणजे त्यांनी काहीतरी खूप काहीतरी प्राप्त केलं. अरे या सगळ्या गोष्टींना इतकं महत्व असतं तर त्याच्यावरती ठाकूरांनी ताशेरे ओढले नसते, बिलकुल ओढले नसते. म्हणून तप आपण सर्वजण करतो. तप म्हणजे काय, की मनाला इंद्रियांना आवर घालून विषयांपासून आणि ती जी शक्ती गोळा होते ती ईश्वराकडे लावणे, म्हणजेच आपल्या सगळे जी तपाचं जे जी शक्ती गोळा होते ती सगळी आपण ईश्वराचरणी लावत असतो. हीच साधना आहे आणि तेच अपेक्षित आहे. ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज यांच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. पण त्यांचे वडीलच कसे वागले होते बघा. शारदानंदजी महाराज सारखे सारखे ठाकूरांकडे जायचे आणि आता शारदानंदजी महाराज संन्यास घेतील अशा स्थितीमध्ये शारदानंदजी महाराजांचे वडील गंगेच्या काठी बसून त्यांनी पुरश्चरण म्हणजे काहीतरी ठराविक जप करण्याचा प्रयत्न केला होता. का, की जेणेकरून ठाकूरांचं काही अनिष्ट हो. आता या तपाला काही तप म्हणायचं का? आणि मी हा उदाहरण मुद्दाम पुढे का मांडलं, की ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज यांनी हे सगळं लिहिलंय, त्यांचेच वडील कसे वागले होते. तर आपल्याला काय अपेक्षित आहे? कोणत्याही प्रकारच्या या अशा गोष्टी, आपली जी पद्धत आहे रामकृष्ण संघाची, आपल्या महान परंपरेतून, ही महान परंपरा कुठून आली आहे? भगवान श्रीरामकृष्णांपासून राजा महाराज पासून त्यांचे शिष्य आणि असं करत करत ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. अवताराची परंपरा आहे, लक्षात ठेवा. बाह्य गोष्टींमध्ये कधीही आपल्या मनाला प्रलोभित म्हणजे होणार नाहीत. तरी सुद्धा मी सांगतोय, तरी सुद्धा मी बिलकुल बजावून सांगतोय की या सगळ्या गोष्टींपासून
साधना कशाला म्हणतात, की मनाला इंद्रियांना आवर घालून ती सगळी शक्ती ईश्वराचरणी लावून आत्मसाक्षात्कार, ईश्वर दर्शन, ईश्वराची भक्ती, शरणागती याच्या करता जी केली गेली तीच साधना, तेच साध्य आहे. पुढे ऋषीप्रवर सारदानजी महाराज सांगतात, श्वासांवरती नियंत्रण प्राप्त करणे वगैरे वगैरे आणि आयुष्य वाढवून घेणे वगैरे वगैरे. एक प्रश्न ज्याला आम्हाला खूप सामोरे जावं लागतं, विशेष करून युवा वर्गाकडून, की स्वामीजी जर इतके मोठे योगी होते तर इतके कमी त्यांचं वय इतकं कमी का होतं? आता याचं उत्तर मी देतो, की या जगामध्ये असं आहे काय रे की ते राहतील इथे? म्हणजे हा थोडा एक वेदांतिक उत्तर झालं. पण मग त्या मुलांना मी सांगतो, की अरे तू स्वामीजींचं कमी वय बघतोय, पण त्यांची निर्भीडता बघ ना, त्यांचं साहस बघ ना, त्यांचं बुद्धी कौशल्य बघ, त्यांचा त्याग बघ, त्यांचं वैराग्य बघ, त्यांचं पावित्र्य बघ. अवघ्या 39 वर्षामध्ये त्यांनी जे पावित्र्य गाठलं, त्यांनी जो साहस, त्यांनी जे कार्य, त्यांनी जे उद्यम उभं केलं, त्यातलं एक पण आपण करू शकतो का? मी हे मुद्दाम का सांगतोय, की श्वास रोखून आणि काहीतरी हठयोग करून, हे पहा राजयोगमध्ये सुद्धा श्वास प्रश्वासाची प्रक्रिया असते, पण त्याचं उद्दिष्ट काय असतं? आत्मसाक्षात्कार. पण साधारणपणे जे काही समाजामध्ये प्रचलित असतं, की आयुष्य वाढवणं. आयुष्य वाढवणं. अरे समजा एखादा योगी समजा 100-150 वर्ष जगला, म्हणजे 150 वर्ष जगून जर त्याच्या मनातली भीती जात नाही, त्याच्या मनात पावित्र्य येत नाही, तो आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या ज्या काही कुवासना असतात त्याच्यावरती जर तो नियंत्रण प्राप्त करत नाही, तर असे 100 काय, असे 5000 वर्ष जगले तरी त्याला अर्थ काय? चांगदेव महाराज 1400 वर्ष जगलेत. पण 1400 वर्ष, क्षमा करा, 14 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्याकडे यावं लागलं शेवटी. हे अध्यात्म आहे, ही साधना. हे अध्यात्म आहे आणि ही साधना आहे. ते घटना त्याच्या तपशिलात जात नाही, कसं त्यांनी ते पत्र पाठवलं होतं कोरं. अरे 1400 वर्ष झाल्यानंतर जर अहंकार गेला नाही, तर ते 1400 वर्ष जगण्याला अर्थ काय? आणि तेच 14 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर जे पाठवलं, ते चांगदेव पासष्टी. त्यातून लक्षात येतं, की खरंच साधना कशाला म्हणतात आणि आपल्या जीवनामध्ये कशाला महत्त्व पण दिलं पाहिजे. या हठयोगावरनंच मला एक अजून घटना सांगावीशी वाटते आणि ती फार महत्त्वाची. योगीन महाराज, योगींद्रनाथ राय चौधरी, म्हणजे ठाकूरांचे, आपल्या भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य. जेव्हा त्यांनी कॉलेजमध्ये असताना नवीन-नवीन येणं सुरू केलं ठाकूरांकडे आणि साधनेच्या त्या काळामध्ये त्यांनी प्रश्न विचारला, की मनामध्ये ह्या ज्या कुवासना असतात, त्याचा नायनाट कसा करावा? एक प्रामाणिक साधक, की प्रामाणिक पृच्छा. ठाकूरांनी उत्तर दिलं, की "अरे हातताळी देऊन खूप हरिनाम करत जा. हातताळी वाजवून खूप हरिनाम करत जा, यातून तुझ्या सगळी कामवासना नेहमी करता निघून जाईल." आता योगीन महाराजांची अपेक्षा होती काहीतरी मंत्र, तंत्र, काहीतरी क्रिया करायला सांगतील. कसं आहे ना, की आपल्याला काहीतरी केलं म्हणजे बरं वाटतं. इथे मी तुम्हाला एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो बंधू भगिनींनो. स्वामीजींनी अमेरिकेत सगळ्यात पहिलं राजयोग का शिकवलं? मला असं वाटतं बरं काहीतरी फार महत्त्वाचं बोलतोय. म्हणजे फार सूक्ष्म गोष्ट आहे, पण फार महत्त्व आहे त्याला. कारण की राजयोगमध्ये काय ना, की ते काहीतरी श्वास रोका, हे करा, ते करा, हे सगळं शिकवतात. काहीतरी क्रिया न केल्याशिवाय आपण अध्यात्म करत आहोत असं आपल्याला वाटतच नाही साधारण लोकांना. बरं, तुम्हा सर्वांना इतके वर्षापासून तुम्ही रामकृष्ण संघाचे एक ठाकूर महास्वामींच्या बिलकुल चरणाशी आहात, म्हणून तुमच्याकरता या गोष्टी सांगणं तितकंच गरजेचं नाही मला असं वाटतं. पण तरी मला असं वाटतं, की सामान्य लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी नाकपुडे दाबणं, असं करणं, तसं करणं, असं केलं म्हणजे काहीतरी ती हां, काहीतरी अध्यात्म झालं. नाही काहीतरी नाचा. ठाकूर पण नाचायचे, पण ठाकूरांचं नाचणं फार वेगळं होतं. ठाकूर नाचायचे, पण आपण त्यांचे शिष्य, आपण कधी-कधीच नाचतो.
असं का? म्हणण्याचा अर्थ काय, की पहा आपला दर्जा फार वेगळा आहे. आणि स्वामीजींनी राजयोग अमेरिकेत का शिकवला? कारण की त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया सांगण्यात येत असे आणि काहीतरी क्रिया झाली म्हणजेच लोकांना वाटतं, की आम्ही काहीतरी अध्यात्म करत आहोत. आपण जे मनाची साधना करतो ना, मन स्वच्छ करणे, जप करणे, ध्यान करणे, स्तोत्र पठण करणे, चर्चा करणे, साधुसंग करणे. आता यातून बाहेर काही दिसतच नाहीये. मग बाहेर काही दिसत नाही, तुम्ही लोकं काय करता साधना? असा साधारण लोकांना प्रश्न पडत असेल, पण लक्षात ठेवा, त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि योगीन महाराजांची जी गोष्ट मी जे सांगत होतो, की योगीन महाराजांना असं वाटलं, की ठाकूर कदाचित काहीतरी मंत्र सांगतील, काहीतरी क्रिया करायला सांगतील, काहीतरी डोकं वरती, पाय वरती असं काहीतरी करायला सांगतील, जेणेकरून त्या सगळ्या वासना माझ्या नाहीशा होतील. पण ठाकूरांनी तसं काही न सांगता काय म्हटलं, की हात ताळी देऊन हरिनाम करत जा. आणि योगीन महाराजांना ते उत्तर मुळीच पटलं नाही. योगाने त्याच वेळेस, त्याच काळामध्ये एक हठयोगी आले होते दक्षिणेश्वरी. आणि 2 दिवसांनी पुन्हा जेव्हा योगीन महाराज आले, तर त्यांना वाटलं, की अरे अनेक प्रकारच्या क्रिया काहीतरी सांगतात आहे. नाक दाबा, तोंड दाबा वगैरे, वगैरे. तर आता यांच्याकडे गेल्याने हे नक्कीच मला हठयोग म्हणजे काहीतरी शिकवतील क्रिया, की ज्याच्या माध्यमातून मला नक्कीच माझ्या या मनावरती, या ज्या दुष्ट वासना आहे याच्यावरती ताबा मिळवण्यात मदत मिळेल. आणि ते तिथे जाऊन उभे राहतात. त्या महाराजांपुढे घोळका उभा असतो आणि ते काहीतरी क्रिया करून दाखवत असतात. तर शेवटी देवी लीला आहे ना, बरोबर ठाकूरांचं लक्ष जातं. ठाकूरांचं लक्ष जातं आणि ठाकूर त्याला इकडे बोलवतात, की तू काय करतोय तिथे? सरळ मनाचे आणि सत्यवादी ते म्हणतात, की मी त्यांच्याकडे असं काय क्रिया शिकायला मी जात आहे. अरे त्या सगळ्या क्रिया करत जाऊ नकोस, का ते तसं केल्याने मन फक्त शरीरावरतीच राहील. हे जे हठयोग वगैरे करतात त्यांनी शेवटी काय घडतं, फक्त आयुष्यच वाढतं ना. आणि ठाकूरांनी स्पष्ट सांगितलं, की अरे मी तुला सांगितलंय ना, की जर तुला तुझ्या मनावरती ताब्या मिळवायचा असेल, तर तू हात ताळी देऊन हरिनाम करत जा. पहिल्यांदा योगीन महाराजांना लक्षात आलं, की मी काहीतरी चूक केलेली आहे. आणि त्यांनी खूप मन लावून, हात ताळी वाजवून हरिनाम त्याचा म्हणजे सराव केला. आणि आपल्या इतिहासामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, आपल्या साहित्यांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये, की काही दिवसातच त्यांना त्याचे बिलकुल सुस्पष्ट परिणाम स्वतःमध्ये बिलकुल अनुभवात आले. हे आहे साधना. हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारा. इथे 100% पावित्र्य आहे, बिलकुल भेसळ नाही. कदाचित मार्ग कठीण आहे, खूप अवघड आहे, खूप धीर लागतो, सगळं काही मान्य आहे. याच्या पुढे अजून काही तुम्हाला सांगायचं असेल ते सगळं मला मान्य आहे. पण इथे भेसळ नाही, इथे अध्यात्माची दुकान नाही आहे. आणि म्हणून एक नाही, दोन नाही, 3 अवतार त्रयी त्यांनी येऊन धर्माची स्थापना केली. तर हे उदाहरण मी मुद्दाम का मांडलं, की आपल्याला असं वाटतं हे सगळ्या गोष्टींचं पण आकर्षण असतं. तर आणि विशेष करून आपण रामकृष्ण संघामध्ये 4 योगांचा समन्वय असं म्हणतो. पण साधारणपणे पहा, राजयोगचा पण आपण प्रॅक्टिस करत नाही. का? कारण की स्वामीजींनी स्पष्टपणे म्हटलंय, की एखाद्या खूप निष्णात गुरूच्या सानिध्यातच राजयोगाचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर पहा, प्राणशक्ती जी असते, तिच्याशी आपण जास्त खेळायला गेलो आणि जर मनाचं पावित्र्य तितकं नसेल आहे, तर ती शक्ती आपलं खूप नुकसान करू शकते. आणि आपण बाहेर बघतो, की काही लोकं त्या प्राणायामचा खूप अभ्यास करतात आणि ती शक्ती थोडी जागृत होते आणि मनाचं पावित्र्य नसतं, तर त्याचे परिणाम काय होतात, की मनावरती परिणाम होतो. मन कमकुवत होऊन जातं किंवा त्या साधकाचं खूप निम्न स्तरावरती पतन होतं. इतकं सगळं सायंटिफिक सगळं सांगितलं गेलेलं आहे आणि घडलेलं आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारामध्ये, या लीलेमध्ये.
पुढे अजून एक दोन या संदर्भात गोष्टी करून मग तिथे पुढे जाऊया. विस्खळित मनाच्या तरेवाही क्रिया, अनेक प्रकारच्या अघोरी क्रिया असतात बरं. ते काय म्हणतात मानवाचं ते काय स्कल वगैरे घेऊन साधना करतात. आता हे ठाकूरांनी पण केलंय आणि खुद्द सारदानंदजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. पण त्याच्यानंतर बाकी कोणी त्या बाजूला गेलं नाहीये. का? साधारणपणे तो फार निसरडा मार्ग असतो. फार निसरडा मार्ग असतो. म्हणून रामकृष्ण संघामध्ये अच्छा मग सारदानंदजी महाराजांनी का केलं, ठाकूरांनी का केलं? कारण की ठाकूरांना जगाला शिकवायचं होतं की जतोमत ततोपथ. प्रत्येक प्रकारच्या साधनेतून तिथेच पोहोचतो हे भगवान श्रीरामकृष्णांना तुम्हाला मला सांगायचं होतं, जगाला सांगायचं होतं. पण साधारणपणे अशा प्रकारच्या अघोरी साधनेतून पहा ठाकूरांनी या सगळ्या गोष्टींची कधी निंदा नाही केली बरं. किती ठाकूरांचं गोडवे गायचं काही कळत नाही. नरेंद्रनाथ एकदा पंचमकार साधनाची खूप निंदा करतात. तर तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण पंचमकार साधना म्हणजे ही एक प्रकारची अघोरी साधना असते. ते मदिरा, मांस आणि पुढच्या सगळ्या क्रिया त्यात असतात. आणि त्याची खूप भर्त्सना ठाकूरांपुढे नरेंद्रनाथ करत असताना ठाकूर म्हणाले की हे पहा, त्या मार्गामध्ये वाममार्गामध्ये सुद्धा उत्तम साधक आहेत आणि तिथून सुद्धा ईश्वर प्राप्ती होऊ शकते आणि झालेली आहे. जसं घरामध्ये एक दार पुढचं असतं आणि एक दार मागचं असतं. काही लोक मागच्या दारातून येतात सफाईवाले. तू त्या मागच्या दाराने येऊ नकोस, तुझ्याकरता समोरचा राजमार्ग आहे, पण त्या मार्गाची निंदा करू नको. पण आपल्याकरता या सगळ्या गोष्टी कशा आहे, या निषिद्ध आहेत. का? कारण की तो मार्ग फार निसरडा आहे, त्याच्याकडे आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही. म्हणून विस्खळित मनाचे लोक अशी तरेवाही क्रिया करतात. त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला सारदानंदजी महाराज स्पष्टपणे त्याचं आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला सावध करतात की त्या काही साधनेमध्ये मोडत नाही किंवा आपल्याकरता त्या नाही आहेत. का? मार्ग फार निसरडा आहे म्हणून. वाईट संस्कार किंवा वाईट सवयीचे जे साधक असतात, म्हणजे एखाद्या माणसाला वाईट सवयी लागली, त्या वाईट सवयीपासून दूर करून त्याला साधनेच्या मार्गावरती लावायचं असतं. त्याच्याकरता काही उपाय हे जे आचार्य लोक असतात हे सुचवतात, पण त्या सगळ्या साधनेमध्ये मोडत नाही. त्या मनामध्ये आलेला जो एक प्रकारचे ओंगळपणा असतो तो दूर करण्याकरता असतो. हा किती बारकाने विचार केलाय. आणि याच्या उदाहरणासकट सांगायचं तर ठाकूरांकडे एक साधक आले होते, चांगले होते, पण त्यांना शुची अशुचीचं खूप होतं. खूप म्हणजे जितकं लक्ष ईश्वराकडे गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा 1000 पटीने लक्ष नुसतं शुची आणि अशुची. त्यांना ठाकूरांनी सुचवलं होतं की जिथे लोक शौचेला जातात तिथे ध्यान करत जा. ठाकूरांचे सगळे सॉल्युशन्स इतके जबरदस्त असतात, पण हे सॉल्युशन ठाकूरांनी फक्त त्या एका माणसाला सांगितलं होतं बरं. हे उदाहरण किंवा हे एक का की त्याच्या मनामध्ये जो एका प्रकारची एक ओंगळपणा आला होता तो दूर करण्याकरता. आणि जेव्हा ते ओंगळपणा दूर झाला मग तो एक साधारण साधकासारखं साधना करू लागला. तर आपण त्या गोष्टीला ग्राह्य धरायचं नाहीये. म्हणजे या स्तराची बारकाव्या आपल्याला इथे सारदानंदजी महाराज सांगत आहेत. एक महत्वाचा अजून एक सिद्धांत सांगून मग अजून पुढे जाऊया. तो पण फार महत्वाचा आहे, गीतेमधलाच आहे. गीतेमधला 7वा अध्यायाचा 16वा श्लोक. म्हणजे आपली चर्चा कुठून सुरू झाली बंधू भगिनींनो? साधना कशाला म्हणतात. चतुर्विधा भजन्ते माम योजना सुकृतिनोर्जुन आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते माम. 4 प्रकारचे लोक अर्जुन मला भजतात. कोणते कोणते? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. याच्यामध्ये आपण पहिले चर्चा करूया आर्त आणि अर्थार्थी.
आर्त आणि अर्थार्थी म्हणजे की काही लोक किंवा खूप एक मोठा भाग भक्तांमध्ये इतर ठिकाणी काहीतरी रोग आहे, शोक आहे घरामध्ये, ते दूर करण्याकरता ते साधना करतात. आता त्याला साधना म्हणायचं का? नाही, मुळीच नाही. हे तर म्हणजे स्वामीजींच्या भाषेमध्ये शॉपकीपिंग झालं. आणि त्यातून पुन्हा मोक्ष लाभतंय का? मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ. देवा माझा काहीतरी मला रोग आजार झालाय, तो मला दूर करून दे. त्याच्याकरता केलेलं जे काही तप साधना असेल ती साधनामध्ये मोडत नाही. अरे शरीर आहे त्याला रोग होणारच, त्यात काय? त्याच्याकरता डॉक्टर आहेत ना, त्याच्याकरता पथ्य आहेत. भगवान श्रीरामकृष्ण हयातीत असताना 2 घटना माझ्या स्मरणात येत आहे. सांगण्याचं मोह टाळू इच्छित नाहीये, कारण की ते फार म्हणजे डोळे उघडणाऱ्या गोष्टी सगळ्या. एकदा काही लोक त्यांच्या भेटीला येतात आणि आल्या ते आपलं काहीतरी सांगतात, अशी अडचण आहे वगैरे वगैरे वगैरे. तर ठाकूर लागलीच सांगतात, म्हणजे त्यांना काहीतरी औषध पाहिजे असतं, काहीतरी घरामध्ये कोणी आजारी असतं. तर तो ठाकूर लागलीच म्हणतात, अरे तो मी नव्हे, तो मंगलदास शेजारी राहतो. मंगलदास की असं काहीतरी नाव, मला नाव एक्झॅक्टली लक्षात नाही, मंगल असं काहीतरी नाव लक्षात आहे. अरे तो मी नव्हे, तो मंगलदास, त्यांना जाऊन भेट. ठाकूरांनी कधी या गोष्टींना कधी महत्व दिलं नाही. एकदा अजून असं झालं, दुपारी 2:30-3ची वेळ होती. भगवान श्रीरामकृष्ण आणि त्यांचे मानसपुत्र लाडके राजा महाराज हे काहीतरी साधनेविषयी बोलत होते, काहीतरी त्यांची आध्यात्मिक चर्चा सुरू असताना अचानक ठाकूर एखाद्या लहान मुलासारखे असे घाबरा झाले आणि स्वतःच्या खोलीत जाऊन असे लपून बसले आणि दार लावून घेतलं. आता अचानक काहीतरी इतकी चांगली चर्चा होत असताना ठाकूर असे घाबरा झाले, लहान मुलासारखे जाऊन दार बंद केलं, घरात लपून जाऊन बसले. राजा महाराजांना काही समजेच ना, त्याच्यानं काय झालं, माझ्याकडनं काही चूक झाली की काय? पण लागलीच 2 मिनिटात एक काही लोकांचा घोळका आला आणि त्यांनी असे काही प्रश्न विचारले, की म्हणजे त्यांच्या घरात काही अडचणी होत्या, काही दुःख होते आणि ते दूर करण्याकरता काही मंत्र वगैरे इथे कोणी मिळेल का, कोणी परमहंस आहे का वगैरे वगैरे. आता ठाकूरांचा स्वभाव कसा आहे हे राजा महाराजांना माहिती होतं, पण त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, की नाही तसल्या प्रकारची काही व्यवस्था इथे होऊ शकणार नाही. म्हणजे त्यांनी खोटं पण नाही बोलले, की ठाकूर नाही आहेत म्हणून, आणि अशी प्रकारची व्यवस्था नाही आहे असं म्हणून ते लोक तिथून निघून गेले. आणि ते निघून गेल्याबरोबर ठाकूर एकदम प्रसन्न वदनाने पुन्हा बाहेर आले. घटनांच्या तपशिलामध्ये विसरू नका, आपण चर्चा करत आहोत साधना कशाला म्हणतात. या सगळ्या गोष्टी साधनेमध्ये मोडत नाही. आणि आपण प्रार्थना पण करू नये. आर्त जिज्ञासू अर्थार्थी. तर आर्त हा जो प्रकार असतो, हे काही त्याचं आपल्याला हे नाहीये. आणि साधना करत असताना पहा, मी 2 चर्चा केली, तप आणि साधना. याच्यामध्ये आपण अंतर काय बघितलं, की दोन्ही गोष्टींमध्ये किंवा अक्षरशः त्या एकच गोष्टी आहे, की आपण आपल्या मनाला आणि इंद्रियांना आपण आवर घालतो आणि आवर घातल्यानंतर जी शक्ती गोळा होते, जे प्रामाणिक साधक असतात ते ईश्वर प्राप्ती करतात, ती शक्ती लावतात. आणि जे लोक काहीतरी लौकिक ज्यांना प्राप्त करायचं असतं ते लौकिक प्राप्त करण्याकरता त्याच्या मागे धावतात. प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, की साधना करता करता त्यांना जाणवतं, की त्यांना सुद्धा काही शक्ती लाभलेली आहेत. मागच्याच व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं, मागच्या, की स्वामीजींना ती जाणवलं होतं, की स्पर्श करून कोणामध्ये तो धर्मभाव जागृत करू शकत होते. म्हणजे अर्थात ही शक्ती फार चांगल्या दृष्टीने बरं. पण काही शक्त्या अशा असतात, की दूर कोणीतरी आहे त्याच्या मनात ओळखून घेणं वगैरे वगैरे शक्त्या ते प्राप्त होतात आणि ते बरोबर त्या साधकाला त्याची जाण होते. भगवान श्रीरामकृष्णांनी एकदा नरेंद्रनाथांना विचारलं होतं, की "का रे, तेव्हा नरेंद्रनाथांना समाधी लाभ झालेला नव्हता. माझ्याकडे अष्टसिद्धी आहे आणि मी तुला सहजपणे तुला देऊ शकतो, तुझी इच्छा असेल तर."
काय उत्तर दिलं होतं नरेंद्रनाथांनी की यातून मला काय ईश्वरप्राप्ती होणार का? तर ठाकूर पण सोडणारे नव्हते. ते लागलीच म्हणतात, "अरे ईश्वरप्राप्ती तर होणार नाही, पण तू या जगाचं कल्याण करू शकशील." मग ते मला नको आहे. जसा गुरु तसा चेला. जसे ठाकूर तसेच आपले स्वामीजी. एकदम स्पष्टपणे आणि एका झटक्यात मी विचार करून सांगतो वगैरे असा काही भावच नाहीये. त्याने ईश्वर लाभ होणार आहे का? नाही. मग ते माझ्या कामाचं नाहीये. अरे ईश्वर लाभ झाला एखादा असा महापुरुष जर या जगात राहतात, या पृथ्वीवरती, त्याच्यासारखा मोठा जगत कल्याण अजून काय होऊ शकतं? एक अवतार जेव्हा या पृथ्वी तलावरती राहतो, अवघ्या पृथ्वी तलाचं कल्याण होत असतं. आणि याला म्हणतात श्रद्धा. आणि त्या श्रद्धेपोटी किंवा त्या ईश्वरप्राप्तीच्या तळमळी पोटीच तर स्वामीजी आले होते ठाकूरांकडे, की काय महाशय तुम्ही ईश्वर बघितला आहे का? असं नाही विचारलं, की काय तुमच्याकडे अष्टसिद्धी आहे का? हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारा. आणि हे आहे साधनेचा अर्थ. आणि हे आहे आपले आदर्श. मी मुद्दाम खूप ठासून ही गोष्ट मी आज सांगत आहे. का? कारण की आपल्या अवतीभोवती बऱ्याच काही गोष्टी आपल्या कानावरती पडत असतात. आणि कसं असतं ना, की जिथे लोकांचा घोळका जास्त असतो ना, तर आपल्याला असं वाटायला लागतं, अरे तेच खरं आहे. खरंच तर आपल्याला इतके वर्ष झाले, काहीच तर होत नाहीये. म्हणजे असं वाटतं आपण काही चुकतोय की काय? असे मला बरेच प्रसंग आम्हाला सामोरं जावं लागतं. दुर्दैवाने विषय निघाला म्हणून सांगतो. अनेक लोकं येऊन आम्हाला विचारतात, की इतकी-इतकी वर्ष झाले आणि मग आता आम्ही त्या अमुक-अमुक पंथामध्ये अमुक-अमुक असं थोडंसं एक ते अमुक शिबिर आहे तिकडे जाऊ का? तर आम्ही म्हणतो, "का तुम्हाला असं का वाटतंय?" "नाही तिकडे जरा बरं वाटतं." "बरं वाटतं? मग इथे काय आहे? इथे वाईट वाटतं का तुम्हाला?" "नाही तिथे काय ते थोडंसं जरा ते नाचवतात वगैरे किंवा असं काहीतरी काही कुठे प्रकारची क्रिया करवतात वगैरे, तर बरं वाटतं." आणि अजून जर आम्ही त्यांना स्पष्टपणे म्हटलं, की "नाही तिकडे जाऊ नका." तर ते म्हणतात, "का? ठाकूरांनी सगळ्या धर्माची साधना केली आहे." आता काय या लॉजिकला उत्तर द्यायचं? अरे ठाकूरांनी सगळ्या धर्माची साधना केली, पण त्यांनी आधी महाभावतांनीचं दर्शन प्राप्त करून घेतलं होतं. त्यांचं वैराग्य, त्यांचा त्याग ते तिथपर्यंत तुम्ही पोहोचला आहात का? म्हणजे स्वतःची फसवणूक कसे करतात पहा. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. कोणतंही हातचं ठेवणार नाहीये. विषय निघालाय, तर मी ते सांगणारच. ठाकूरांच्या सर्व धर्म समभावाची स्तुती आपण करतो आणि तसं करायला जातो. पण ठाकूरांचे पावित्र्य आपल्यामध्ये आहे का? म्हणजे जे पाहिजे करायला ते करत नाही आणि आपल्या मनाला काहीतरी फालतू गोष्टी पाहिजे, ते करण्याकरता आपण ठाकूरांचं उदाहरण घेतो. त्यांची ढाल वापरतो. तर हे आपण स्वतःची फसवणूक जर नाही करत आहे, तर मग काय करतो? तर साधना म्हणजे काय? हा विषय जरा अर्धवटच राहतोय. वेळ संपलेली आहे. 1-2 उदाहरणं आहेत, ते आता पुढच्या वेळेस बघूया. पण कन्क्लुझिव्ह मी जे सांगू इच्छितो, साधना म्हणजे मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ आणि त्याला प्राप्त करणे, जो मार्ग आपल्या गुरूंनी सांगितला आहे, जो रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये सांगितला आहे, तोच मार्ग. त्याच्यामध्ये जप, ध्यान, ठाकूरांचं चिंतन, शास्त्र अध्ययन, वचनामृतचा पाठ, साधू संग, चर्चा आपसामध्ये करत जा आणि या सगळ्यांच्या पुढे पुन्हा मी सांगतो, या सगळ्यांच्या बरोबरीची किंवा थोडंसं वरचढच सेवासुद्धा. हा आपला मार्ग आहे आणि कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता बाकी इतर ठिकाणी हे जे काट्यांवर झोपणे, विस्तरावर चालणे, उलटं लटकणे, अजून जे काही असेल, ते सगळ्या गोष्टी त्यांना दुरून नमस्कार करा, बस. मनामध्ये काही आणून म्हणजे कोणाला समजायला सुद्धा जाऊ नका. पण या सगळ्या तरेवाईक क्रिया किंवा कोणत्या प्रकारच्या सिद्धाई किंवा कोणत्या प्रकारच्या गोष्टी काही ठाकूरांकडनं म्हणजे आर्त जिज्ञासू, अर्थार्थी वगैरे जे सगळं राहिलंय अजून ते चर्चा करू पुढे आपण. ह्या गोष्टी आपल्या भावधारेमध्ये मोडत नाही. आपल्या भावधारेमध्ये मोडतं काय? जे मी ते सांगितलं आणि
साधना आणि तपमध्ये अंतर काय ते फार महत्त्वाचं, की आपण सर्वजण मनाला इंद्रियांना आवर घालतो. विषयांपासून दूर गेलं की शक्ती जागृत होणार, पण ती शक्ती ईश्वरप्राप्तीकडे लावणं हेच अपेक्षित आहे, तीच साधना आहे. ठाकूरांनी तेच केलंय. माताजी, स्वामीजी, आपली ही जी महान परंपरा आहे त्यांनी हेच सगळं केलेलं आहे. कोणत्याही ॲक्शन्सकडे प्रलोभित होऊ नका, होणार नाहीच. पण तरी हे ठामपणे मला सांगावंसं वाटतं आणि म्हणूनच हे ऋषीबरोबर सारदांजी महाराजांनी इतकं महत्त्वाचं का सांगितलं. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. याच्यावरती अजून काही चर्चा बाकी आहेत ते पुढच्या वेळेस बघूया आणि विशेष करून साधनेचा जो एक अजून महत्त्वाचा पैलू सारदांजी महाराज एका परिच्छेदमध्ये ते घेतील आणि त्याच्यानंतर वेदांताची फार सुंदर प्रश्नोत्तर आहेत जे आपल्या सामान्य लोकांना सतत सतवत असतात. त्याची चर्चा आपण करून मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.